नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या मानसिकतेवर आजूबाजूच्या वातावरणाचा किंवा आपल्या संगतीमध्ये असणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा प्रभाव पडतो आणि त्यानुसार आपली मानसिकता होते, आपली वागण्याची पद्धत तयार होते, विचार करण्याची पद्धतही त्याचप्रमाणे तयार होते. त्यामुळंच संगत नेहमी चांगली असावी असं म्हटलं जातं. याच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. एक दिवस एक अब्जाधीश आपल्या जुन्या सेक्रेटरीला निरोप देत होता. ती अनेक वर्ष त्याच्याबरोबर अगदी प्रामाणिकपणे काम करत होती. म्हणूनच कृतज्ञतेनं त्यानं तिला काही कोटी रुपये द्यायचं ठरवलं, जेणेकरून तिला तिचं पुढचं आयुष्य निर्धास्त जगता येईल. जेव्हा तो चेक सही करायला लागला तेव्हा ती सेक्रेटरी त्यांना म्हणाली, सर तुम्ही मला का पैसे देताय? माझ्याकडे माझ्यापुरते माझा उदरनिर्वाह होईल इतके पैसे आहेत, काही कोटी रुपये आहेत माझ्याकडे. तो अब्जाधीश थक्क झाला, म्हणाला कसं शक्य आहे? तू तर महिन्याला फक्त 40-50 हजारच कमवत होती. यावरती शांतपणे म्हणाली, सर एवढ्या वर्षात मी तुमच्या सगळ्या मीटिंग्समध्ये तुमच्याबरोबर बसले. तुम्ही जेव्हा जमिनी, शेअर्स किंवा बिझनेसचे डील्स करत होता तेव्हा मी त्या ऑब्झर्व करत होते, त्याचं निरीक्षण करत होते आणि त्यानुसार मीही लहान प्रमाणात तसंच करत गेले. तुम्ही करोडो कमवले तेव्हा मी हजारो कमवले आणि आता तुम्ही अब्जाधीश झालात, मी करोडपती झाले. दोघांच्या चेहऱ्यावरची स्माईल, आनंद ओसंडून वाहत होता. श्रोतेहो, इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपल्या आजूबाजूला, आपल्या सोबतीला, आपण ज्यांच्याबरोबर राहतो त्या व्यक्ती, आपल्याबरोबर ज्या चर्चा होतात त्या चर्चा, हे करणारं कोण आहे, त्याचे विचार काय आहेत, यावर आपल्या आयुष्याचं गणित ठरत असतं. काही लोक आपली ऊर्जा शोषतात तर काही लोक आपल्याला एका उंचीवर घेऊन जात असतात. मधमाशा नेहमी फुलांकडेच घेऊन जातात. तसं आपल्याभोवती असे लोक असावेत की जे आपल्याला वाढायला शिकवतील, आपल्याला शिकायला पुढे जायला प्रेरणा देतील. जेव्हा आपण हुशार आणि विचारी लोकांबरोबर राहतो ना, तेव्हा जास्त शहाणे होतो. म्हणूनच आपण ध्येयवान लोकांबरोबर राहून आपलंही ध्येय मोठं ठेवायला शिकलं पाहिजे. आपण जर नेहमीच तक्रार करणाऱ्या, किरकिऱ्या, नकारात्मक लोकांबरोबर राहिलो ना, तर आपला स्वभावसुद्धा, आपले विचारसुद्धा तसेच होतील आणि मग आपण आपल्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही. म्हणूनच आपल्या आजूबाजूचं सर्कल आपण समजून उमजून निवडायला हवं. आपल्या आजूबाजूचं वातावरण असं असायला हवं की जे आपल्याला वाढवेल, जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रेरणा देईल. आणि त्याचबरोबर आपण हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की जसं आपण आपल्या आजूबाजूचं सर्कल बनवतोय तसं आपण सुद्धा इतरांसाठी तीच सकारात्मक शक्ती आणि प्रेरणा बनणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या आयुष्यावर संगतीचा परिणाम हा होत असतो. म्हणूनच संगत नेहमी चांगलीच असायला हवी. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.